हॅलो एव्हरीवन, तर कशा आहात तुम्ही सगळे? तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये। आज आहे गुरुवार, आज आहे माझा दुसरा गुरुवार 11 गुरुवारमधला। सो आता मांडणी, तर आता इथे स्वामींचं सुद्धा मी मांडून घेतलेली आहे पूजा। आता मी स्टार्ट करणार आहे वाचायला वगैरे सगळं। तर आज आहे होळी, म्हणजे आज आहे होळी दहन शिमगा। सो त्याचं पण पुरणपोळी वगैरे सगळं करायचं आणि संध्याकाळी होळीला सुद्धा खाली जायचं। तर इथे बऱ्यापैकी मम्मीने आमटी वगैरे बनवलेली, मग मी पोळ्या वगैरे केल्या, पुरण वगैरे तिने केलं। त्याच्यानंतर स्वामींची सुद्धा वेगळी केलेली आहे आमटी, कारण की स्वामींच्या नैवेद्यामध्ये कांदा लसूण नाही चालत। सो त्याच्यामुळे मी वेगळी केलेली आहे आणि इथे तयारी चालू आहे, बघू शकता तुम्ही संध्याकाळसाठी। तर येस गाईज, इथे बघू शकता भरपूर मी दमते, घाम आलेला आहे मला। पूजा मी अध्याय वगैरे वाचले, सगळं झालं। आता फक्त मला आरती वगैरे संध्याकाळी करायची, नैवेद्य दाखवून पुरणपोळीचा, नंतर मग आपल्याला खाली जायचं आहे होळीला सुद्धा दाखवायला। आता तर स्वामींना संध्याकाळी दाखवेन मी। आणि पोळ्या वगैरे ह्या लोकांना करून दिल्या, या लोकांनी खाल्ल्या आता जस्ट पोळ्या। फक्त बाकीच्या ज्या गरम गरम आहेत त्या संध्याकाळीच करेन, म्हणजे गरम गरम खायला मिळते। समोर बघितलं तुम्ही होळीची तयारी चालू आहे। सो आता असं सगळं डे आपला स्टार्ट आहे। जास्त क्लिप्स काही घेतला नाही मी, कारण की मग पूजा करायला बसते त्यालाच मला 3-4 तास केले। त्याच्यानंतर मग आधी पोळ्या वगैरे लाटल्या, हे केलं, आमटी केली, स्वामींची वेगळी केली, आमच्यासाठी वेगळी, कारण की कांदा लसूणचा नैवेद्य नाही चालत स्वामींना। सो त्याच्यामुळे ते गरमी भाई बघू शकता। आता तर होळी आहे आज, उद्यापासून तर विचारूच नका, त्याच्या आधीच आता एवढी होत होती। सो चलो, तर बघू पुढे काय काय होते। तर स्वामींना नैवेद्य दाखवलेला आहे पोळीचा, पुरणपोळी, आमटी, भात, मस्त अशी पूजा आरती सगळं झालेला आहे। दुसरा गुरुवार सुद्धा एकदम निर्विघ्नपणे चांगला पार पडला। असेच बाकीचेही गुरुवार स्वामी करून घ्या तुम्ही व्यवस्थित। सो गाईज बघू शकता तुम्ही, आणखीन होळीचा सेटअप तर झालेला आहे, पण होळी अजून पेटलेली नाही। दिसत असेल तुम्हाला, येथे ती होळी आहे आणि त्या साईडला एक आहे। आणि गाणे चालत तर काय करतो, डान्स जिथं करायचं तिथं तर करत नाही, इथं बरं तुला लगेच जोर येतो। बघू ना आज त्या टेक समोर किती नाचतो सण, किती नाही। मोठं मोठं कोण बोलतोय गाईज, मोठं कोण बोलतोय? चल चल चल, उपवास सोडून घे मस्तपैकी शंपना करत, स्टाईल तर बघा की। मॅडम 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 एक सेल्फी, मॅडम 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 एक बघू शकता। स्वामींची आरती वगैरे झाली, नैवेद्य पण दाखवलंय, आमटी, भात, पुरणपोळी, गोळ, सम्मी, इथे पण आपलं मोठे सम्मी। सो व्यवस्थित। हेच गाईस, मी रेडी झालेली आहे आता, सगळं पूजा वगैरे झाली। आता इथे मी बघू शकता अशा प्रकारे स्वीट आणि सिंपल अशी साडी घातलेली आहे, जास्त काय नाही केलंय। आता जाऊया खाली होळीला, आत्ताच पेटवली आहे होळी। सो चलो, मी खाली गेल्यावर तुम्हाला पूर्ण लुक दाखवते। आणि गरमी बघू शकता तुम्ही, बापरे भरपूर गरम होते। सो चलो, बघू शकता तुम्ही होळी पेटलेली आहे इथं। मी पण मस्त अगरबत्ती आणि नारळ वगैरे घेतलेत दुकानातून। सो आता चाललोय मी, आता घरी चाललो। आता यांना देऊन मग हे लोक पूजा वगैरे करते, नारळ वगैरे सोडतील, त्याच्यानंतर बघू आपण। सो चला, इथं पण आता पेटायला स्टार्ट आताच चालू केली। सो गर्दी खूप होळ्या आहेत, खूप। आणि तिथं बिल्डिंगच्या इथे पण एक, तिथं एक होती, म्हणजे 3, इथल्या इथंच 3 आहेत, खूप आहेत इथं होळ्या। सो बघू
अजून तर इथं कोण पूजा तर बाहेरनी केल्यात. बघा कसली पेटली, अशी तर वाफ लागते ना, डेंजर. हे लोक अजून खाली नाही आले, तो आता यांना कॉल करून खाली बोलवतो. त्याच्यानंतर मग ते पूजा वगैरे करायची, होळीचे नारळ वगैरे द्यायचा आहे. सो ते करूया आपण. तर बघू शकता इथं CCTV मध्ये तुम्हाला दिसते का नाही. सो बघ कॉल करू. ते जाऊन आलेले खाली, त्यांनी बघितलं, तुम्हाला सांगितलं कसं होळी पेटलेली आहे. सो थोड्या वेळाने जाऊया आपण, 5-10 मिनटं वेट करूया. उगाच खूप आहे, एक तर राऊंड मारायच्या वेळी उगाच रिस्क नको घ्यायला, आग आहे शेवटी. सो त्याच्यामुळे आता शेवटी नाही, पहिली पण आगच आहे. आग घ्यायची, त्याच्यामुळे कोणतीच रिस्क नाही घ्यायची, पहिली पण आणि शेवटची पण. सो त्याच्यामुळे सो गाईज हे बघा काय काढतोय, अगरबत्ती. स्नॅपमध्ये नाही, साध्या ह्याच्यात घेतलं. असली तर घाण वाफ लागते ना, असे मी बोललो ना, नाही पेटणार. लय घाण वाफ लागते, लय. तुम्हाला दिसत असं छोटंच आहे, काय वाटून येत ना, पण लय वाफ कशी लागते. हिचं बघा मेकअप उतरला सगळा. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. हा असंच टाक, इथं खाली टाकलं तरी जमतंय. हा गुड गुड ब्रो. लय चटके बसतात. टाक सरळ, टाक हात, टाक. व्हेरी गुड. नारळ लास्टला का? हा टाक की, काय प्रॉब्लेम नाही होत. लय घाण वाफ लागते. माझ्यावर का उतरवतोय, स्वतःहून पण उतरव. इथंच पाणी होत. श्री स्वामी समर्थ. यस ब्रो. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. अशीच घाण वाफ लागते, बेकार वाफ लागते, बेकार तळून निघते माणूस. आधीच गरम दुनियाभरच आहे, तोळे झाला यो पुरी. आता याची माझ्या आहे. टाक ना अगरबत्ती सरळ आतमध्ये, तिथं टाकायची ना. माझीच कोणी आणलं, याच्या डोक्याला फास्ट होता. एवढी मोठी आग असून माझी झाली. डेंजर डेंजर वाफ लागते बाबा. कसला आर पेटलं रे बापरे. यस ब्रो, यू कॅन डू इट. वेजवायचं ना आपल्याला. सो अशा प्रकारे झालेला आहे. हो तळून निघलाय. तोंड दाखव की. अरे मेकअप उतरलं सगळं. नको पुसू नको, पुसू नको. अरे मेकअप उतरलं सगळं. तुम्हाला दिसतं का नाही काय माहिती नाही. लय घाण घाम आलाय. पण मग आता ताळलाय. सो डन. हे कॅरी बॅग मध्ये ठेवून आहे. ही साडी बघा, आम्हाला ना रोड सॉफ्ट करायची लय सवय. कसं आहे का, कसं आहे. पकडून घेऊन जाईल. फोटो घे ना, जाऊ उभी राहा तिथे 2 मिनिटं. मागेच राहा. सो चला आता फोटोशूट, फोटो काढायचा आहे. फोटो काढून मग भेटूया. बघितलं तुम्ही, अशा प्रकारे पूजा केली. लाईट नाही इथे, जरा लाईट थोडी कमी आहे. सो इथे आहे. बापरे भरपूर पेटलेली. आत्ता जरा तरी कमी झाली. सो पूजा झाली आहे. बघू आता आपण मठात जाऊया. सो गाईज, आता तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठं आलोय.
स्वामींकडे. श्री स्वामी समर्थ. सो चला आता स्वामींना पण हॅप्पी होली करूया आपण. तर घरीसुद्धा स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवला आणि माझे गुरुवार चालू आहेत त्याच्यामुळे मठात तर संध्याकाळी यायचं कंपल्सरी आहेच. सो मठामध्ये आलेलो आहे आम्ही. उद्या होळीसुद्धा आहे, सणसुद्धा आहे, तर स्वामींनासुद्धा छान अशा शुभेच्छा देण्यासाठी आम्ही मठामध्ये आलेलो आहे. कशी वाटते साडीचा लुक मला नक्की कमेंट करून सांगा. एकदम मस्त अशी स्वीटमध्ये घातलेली साडी आणि ते बघू शकता यांचा आगाऊपणा. सो स्टे ट्यून गाईज, पूर्ण ब्लॉग नक्की बघा. सो येस, आता आपलं स्वामींचं दर्शनसुद्धा झालेलं आहे. जसं की तुम्ही बघितलं आपण आलेलो आहे आता मठामध्ये. मस्त दर्शन वगैरे केलं. स्वामींनासुद्धा हॅप्पी होली केलेली आहे. सो उद्या आहे होळी म्हणजे धुलीवंदन. आज होतं होळी दहन, शिमगा, जे काही सगळे प्रत्येकजण वेगवेगळं असेल, प्रत्येकाची ती बोलण्याची पद्धत. सो आता झालेलं आहे होळीचं पण. बापरे किती धगधग वाटत होतं एकदम आगीच्या इथे. सो झालं आता इथे बघू शकता. हे पण मस्त स्वामींचा प्रसाद पेढा खाऊन बसलेत. हॅप्पी होली, हॅप्पी होली. सो आता जाऊया आपण घरी. घरी बनवलेली आहे पुरणपोळी. आता जाऊया आपण घरी बनवलेली आहे पुरणपोळी. सर्वांना हॅप्पी होळी. जोडलेला आहे आणि तुम्हा सर्वांना आपल्या नित्या ब्लॉग्स कडून हॅप्पी होली. सगळ्यांनी खावा पुरणपोळी. सो गाईज आता एक सीन झाला मठामध्ये होता तेव्हा. स्वामींचा प्रसाद दिला होता. ते हे दहीचं वगैरे, दहीचं होतं काहीतरी लिक्विड आयटम. सो हिला दिला हातावर. काय होतं? दहीचं होतं. काय होतं काय माहित ना, लिक्विड असं हातावर दिलं तर हिने चाटलं ते हिचं पूर्ण. इकडे बघ ना, पूर्ण हे भरलं होतं. एवढं भरलेलं ओव्हर, एवढं भरलेलं ना. हात पण सगळा हात ना, हात आता तेव्हा दाखवायला तेव्हा मी पण खात होतो ना म्हणून. हो एवढंच भरलेलं. तिथे थोडंसं फक्त लागलेलं ते पण त्याच्यावर. एवढं पूर्ण नव्हतं. बोलावं पण ओव्हर नाही बोलावं. बोला कमी का शिकत. डायलॉग आहे बोलून बोला कमी का. अरे याचा मिनिंग काय ते मला अजूनपर्यंत नाही कळाला. या दोघींचा डायलॉग आहे. बोलून बोला कमी का. माई 1 नंबर येन, लेक 10 नंबरी. थँक्यू. हायलाइट बघा कसा आहे पुरा. हे पण बघा हायलाइट. सो आम्ही बघा किती पॉश आहे आणि हा बघा कसा हाफ पॅन्ट वर आलाय. काय ना असं काय नाही. हाफ पॅन्ट वगैरे, हाफ पॅन्ट एक ह्यांचा अवतार बघू शकता आणि आमचे बघितलेच आहेत तुम्ही. कुत्रा बघ. सो इथे बघू शकता आमचे. मी एकदम सिंपल साडी घातलेली आहे. ह्यांचं बघू शकता. हां कपडे घातलेले, घरी जाऊन चेंज केलेला आहे. काय डिसेंटच लुक आहे. हाफ शॉर्ट. सो हो भाई साहब, हॅपी होली, हॅपी होळी, खावा पुरणपोळी. गरम बघ ना कसलं होतं ना, कसलं होतंय गरम तुम्ही बघू शकता. घाम मस्त अशा पोळ्या. आता मस्तपैकी आता जेवण करायचंय. सो इथं आमच्या इथे ना किती हे बघा, आताशी पेटवायला लागलेत. मस्त आता जेवण वगैरे झालेलं आहे. तुम्ही बघू शकता फेस कसा झालेला आहे. सो आता झोपून घेते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया आता आपण उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. थँक्स फॉर वॉचिंग आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हॅप्पी होली.